अख्ख्या महाराष्ट्रावरती एक दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। महाराष्ट्र राज्याचे कमीत कमी 6 वेळा उपमुख्यमंत्री असणारे आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्राचा डहाण्या वाघ दुर्दैवी अपघातामध्ये अजितदादा पवार यांचं अपघाती निधन झालेलं आहे। आम्ही सर्व वडगावकर, आजूबाजूचे मांजरवाडी देखील या ठिकाणी खोडद, मांजरवाडी, साळवाडी, वडगाव, कांदळी या ठिकाणावरून सर्व मान्यवरांच्या वतीनं मी दादांना या ठिकाणी सर्वांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो आणि थांबतो। महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाचा ज्यांच्यावरती विक्रम आहे, सलग 6 वेळा विक्रमी उपमुख्यमंत्री राहिलेले राज्याचे अर्थमंत्री तसेच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि ज्यांची महाराष्ट्र राज्याच्या प्रशासनावर ज्यांची प्रचंड अशी पकड होती, ते महाराष्ट्र राज्याचे लाडके अजितदादा पवार यांचं आज दुर्दैवी विमान अपघात बारामती या ठिकाणी सकाळी पहाटेच्या सुमारास विमान अपघातात लँडिंगच्या समयास दुःखद असे निधन झाले। भोरवाडी ग्रामस्थ, वडगाव ग्रामस्थ तसेच क्रांतीवीर नवतरुण मित्रमंडळ व क्रांतीवीर महिला ग्रुप यांच्या वतीनं मान्य अजितदादा पवारांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांचा सकाळीच 8:30 वाजता बारामतीला प्रचारसभेला येत असताना विमान अपघातात त्यांचं निधन झालं। ही बातमी अतिशय महाराष्ट्र राज्यावर दुःख न पेलवणारी अशी ही गोष्ट आहे की ज्यांना खूप अवघड जातं, की आम्हाला सांगणं सुद्धा अवघड जातं, की मनाला विश्वास सुद्धा बसत नाही की दादा आज आमच्यातून नाही आहेत। दादा हे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री, ज्यांनी आज महाराष्ट्र कसा घडवला आणि विकास कामामध्ये कसं आणलं हे दादानी खरं दाखवून दिलं। दादाचं कणखूर नेतृत्व आणि स्पष्टपणा हा दादांचा नेहमी सांगण्यात येतो। हा दादा आमच्यात नाहीत, महाराष्ट्र हा पोडका झालेला आहे आणि पुणे जिल्हा तर खरोखरच पोडका झाला आहे की दादा आमच्यातून निघून गेल्यामुळे आज वडगाव, कांदळी ग्रामस्थ आणि जुन्नर तालुका या सर्वांवर शोककळा पसरलेली आहे। आपण वडगाव कांदळी ग्रामस्थ, वडगाव कांदळी ग्रामपंचायत आणि वडगाव कांदळीतील सर्व संस्थांच्या वतीने दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। ओम शांती, ओम शांती। महाराष्ट्र राज्यातील दादा म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांचं आज सकाळी पहाटे मुंबईवरून बारामतीला येत असताना विमान दुर्घटनेमध्ये निधन झालं आणि संपूर्ण महाराष्ट्रावरती शोककळा पसरली। खरं तर पुणे जिल्हा पोरका झाला म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। पुणे जिल्ह्याची नवे महाराष्ट्राची मोठी हानी झालेली आहे। ही कधी न भरून निघणारी हानी निश्चितपणे झाली असताना आपल्या सर्व महाराष्ट्रावर जी शोककळा पसरलेली आहे। दादांचं पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री असताना दादांनी आपल्या पुणे जिल्ह्याचा जो विकास केलेला आहे हा आपल्या सर्वांना ज्ञात आहे। दादांच्या जाण्यामुळे या महाराष्ट्राचं जे अतोनात नुकसान झालेलं आहे हे कधीही भरून न निघणार आहे। असो, दादांच्या जाण्याने या महाराष्ट्राला जे दुःख झालेलं आहे या दुःखामध्ये आपण सर्वजण सामील होण्यासाठी, त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत। मी आपल्या वडगाव कांदळी ग्रामस्थांच्या वतीनं, बोरी खोडद जिल्हा परिषद गटाच्या वतीनं दादांना या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। आज आपल्या वडगाव कांदळीमध्ये जो बाजार भरत असतो तोही बाजार आज बंद ठेवण्यात आलेला आहे आणि गावातील सर्व दुकाने वगैरे ही बंद ठेवण्यात येणार आहेत। त्या सर्व दुकानदारांनी याची नोंद घ्यायची आणि दादांना श्रद्धांजली म्हणून आपण 1 दिवसाचा या ठिकाणी वडगाव कांदळीकर ग्रामस्थ दुखवटा पाळणार आहोत। असो, दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। ओम शांती, ओम शांती। अजितदादांचा दरारा, अजितदादा म्हणजे सहकारामध्ये संपूर्ण बँक असेल, त्या ठिकाणी बाजार समित्या असतील, सगळ्या सहकारामध्ये अजितदादाने आपली पकड जी आहे
टीम मजबूत केलेली होती. असा नेता आज आपल्यातून गेलाय, असा नेता आपण गमावलाय. राज्यामध्ये पोकळी तयार झाली. नवे पुणे जिल्ह्यामध्ये सगळ्यात दादानंतर नेता कोणता, आणि पुण्यामध्ये सुद्धा मोठी पोकळी तयार झाली. सगळ्यात जास्त निधी माझ्या महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्ह्याला कसा मिळेल हा प्रयत्न कायम अजितदादाकडे राहिला. आणि आज आपण पाहतोय की पुणे जिल्हा उत्तर प्रगती पुणे जिल्ह्याची आपल्याला दिसते. तिच्यामध्ये अजितदादाचा वाटा हा अतिशय मोठा आहे. मी आपल्या सर्वांना विनंती करतो की या ठिकाणी अजितदादांच्या आत्म्याला त्या ठिकाणी सद्गती लाभो. आपल्या सर्वांच्या वतीने, वडगाव ग्रामपंचायतीच्या वतीने, वडगावच्या सर्व संस्थांच्या वतीने आणि वडगावच्या तमाम ग्रामस्थांच्या वतीने दादांना मी भावपूर्ण आदरांजली वाहतो आणि या ठिकाणी थांबतो. आपण सर्वांनी 2 मिनिट स्तब्ध उभा राहून आपण अजितदादांच्या आत्म्याला सद्गती लाभो अशी परमेश्वराकडे प्रार्थना करू. ओम शांती. नाही